वानर वनी घेऊन या झगडा हेमविवार्या घेऊन या झाडा सुंदर कांडा संपविले. राजा सुग्रीवाला राजा केला आणि राजा सुग्रीवानं मित्राच्या कार्यासाठी सर्व वानर गोळा केली आणि कार्य काय होतं तर सीता मातेचा शोध लावायचा आहे. मातेचा शोध लावण्यासाठी दाही दिशेला वानर या ठिकाणी वन वन फिरू लागले. पाषाण दगड झाड सगळे उलटीत कुठे सीताई सीतेचा शोध करत करत वानर फिरू लागले. एक वानराची तुकडी या ठिकाणी अंगदा सोबत मारुतराया सोबत जामवंता सोबत या ठिकाणी सागराच्या दिशेनं दक्षिणेला पाठवली होती आणि ते वानर या ठिकाणी दक्षिणेच्या दिशेनं जात असताना त्यांना एक विवर लागलं. त्या विवरामध्ये प्रवेश केला. त्या विवराचं नाव होतं हेमविवर आणि त्या विवरामध्ये गेल्याच्या नंतर अशी अवस्था झाली कल्पांता जरी फिरले कुंकडवी फिरले तरी फिरून तिथं यायचे असं ते शक्तिशाली विवर होता. त्या विवरामध्ये मारुतीरायाने या ठिकाणी स्वतःचा पराक्रम दाखवला. पराक्रम दाखवून या ठिकाणी त्या अप्सरेनं त्यांना त्या विवरातून बाहेर काढलं. सागराच्या तीरावरती आले. एवढं सामर्थ्य या सुंदर कानामध्ये मारुतीरायाचं सांगतायत. घेऊन या समुद्र वानरी प्राणे देखता पुढा संपत्ती भेटून या रोकडा सुंदर कांदा संपविले. वानर विवरातून बाहेर आले. वानरांनी बघितलं तिकडे बघावं तिकडे पाणी आणि त्या सागरा पुढे यांचं काही झालं ना. काय करावं आता पुढे कसं जावं असा विचार होता. आता पुढे तर जाता येत नाही आणि शपथ घेतली की रामाला सीतेचा शोध लावल्याशिवाय आम्ही तोंड दाखवणार नाही अशी अवस्था होती. आता पर्याय एकच आहे आपल्याला पुढे जाता येत नाही. आता मरावं लागतंय. आपला देह इतर ठेवावं लागतं असा विचार केला. प्रत्येक वानरानं गवताचं आसन तयार केलं. रामाचं नाव घेतलं आणि आता त्या गवताला जावं लागणार अशी अवस्था होती. तिकडून एक पाखरू संपाती नावाचं जटायूचं भाऊ तिकडून लांबून बघू लागलं. या सागरावरती तवाची तवा खुनाचा बसलाय. आक्रोश करू लागले. काय करावं बघायला आलाय पण तो आला होता शिकार करण्याच्या उद्देशानं. शिकारीच्या उद्देशानं आलेला संपाती समोर आला आणि काय अवस्था आहे. सीता सोडून या धड पुढा समुद्र उलंबुनी हनुमान करून या शोकवना उपडाये सुंदर कांड संपविले. देशाला आलेला संपाती समोर होता महाराज. संपातीनं बघितलंय राम भक्त दिसतात. विचारणा केली कोण आहेत तुम्ही. या ठिकाणी यांनी रामाची कथा सांगितली जटायूची सांगितली. स्वतःच्या भावाची ज्यावेळेस कथा ऐकली की भावाचा मृत्यू कसा झाला की रामाच्या कार्यामध्ये तो उपयोगी आला. सीतेला रावण नेत असताना त्यानं मदत केली आणि तो तिथे धारातीर्थी पडला. यालाही याचं बंधुत्व जाग झालं. याला उडता येत नव्हतं पण याची नजर एवढी होती भयानक नजर होती. नजरेने सांगितलं इथून पुढे लंका आहे आणि लंकेच्या पाठीमागं अशोक वाटिका आहे आणि त्या वाटिकेमध्ये सीता माता बसली असं हनुमंताला सांगितलं. हनुमंतानं शक्ती दाखवली. शतयोजन सागराचं उल्लंघन केलं आणि उल्लंघन करून सीता मातेचा शोध लावला आणि इथं सुंदरकांड संपलं सांगतायत. मिस करून या वना उपडा वनी राक्षस करून या रगडा इंद्रजित गांजून या गाडा सुंदर कांडे संपविले. सुंदरकांड कसं संपलं. मारुतीराया लंकेत पोहोचले पण लंकेमध्ये अशोक
वाटिकेचा विध्वंस केला, या ठिकाणी राक्षसांना मारलं आणि अशा प्रकारे कांड संपवलं सांगतायत. किंकर वनवाचारो तोडा आख्याय उपटोनिया दुर्गा पुडा लंका जाळोनिया बडे भडा सुंदर कांडे संपविले. त्या अश्वत्थवनामध्ये या ठिकाणी काही किंकर होते, काही बनकर होते, सगळ्याला मारुतीने मारलं आणि कांड संपवलं सांगताय. सुधी सांगोनिया रामपुडा गेला सिंधुशिया स्वय रोकडा झाडोनिया समुद्राचा पादळा सुंदर कांडे संपविले. मातेचा सीतेचा शोध लावला. या सागराचं जे अहमपणा होता की शेतयोधन सागरावर पुढे जाऊ शकत नाही, त्या सागराचा पादडा मारुतीराणी झाडला. रामराय पुढे गेले आणि सांगितलं सीता माता लंकेत आहे असं या ठिकाणी कथा झाली.